असं म्हटलं जातं की सध्याचा काळ जो आहे तो शांततेचा आहे। सर्व देशांनी एकमेकांसोबत सलोख्याचे संबंध, मैत्रीचे संबंध टिकवून ठेवले पाहिजेत। कारण जेव्हा दोन देशांमध्ये काही असे वाद किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्याचे रिफ्लेक्शन जे आहे ते दुसऱ्या जगावरती किंवा दुसऱ्या देशावरती देखील त्या ठिकाणी पडत असतात। सो 2021 मध्ये रशिया युक्रेन युद्धाची पार्श्वभूमी होती। त्याच्यानंतर आणखीन एक संघर्ष त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि त्याचे परिणाम दुसऱ्या देशांच्या डिप्लोमॅटिक रिलेशन्सवरती त्या ठिकाणी झालेले आहेत। असाच एक महत्त्वाचा संघर्ष जो आहे तो म्हणजे इस्रायल पॅलेस्टाईन। त्या दोन संघर्षाबद्दल आपण त्या ठिकाणी बघणार आहोत। हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले, वेलकम टू शाश्वत अकॅडमी। ओके, सो इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष जो आहे तो आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत। त्याच्यानंतर भारत सरकारची भूमिका काय होती वगैरे आपण सगळं त्या ठिकाणी वन बाय वन बघूयात। ओके, सो इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष जो त्या ठिकाणी झालेला आहे तर इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षासाठी कारण काय नक्की आहे? कारण जसं आपण रशिया युक्रेन युद्धाच्या वेळेला बघितलं की रशियातल्या काही लोकांना असं वाटतं की जो काही युक्रेन सध्याला अस्तित्वात आहे तो एकेकाळी USSRचा भाग होता आणि म्हणून युक्रेन पण आमच्याच ताब्यात पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं। 2014 मध्ये रशियानं क्रिमियाचा प्रांत जो आहे तो हस्तगत केला। त्याच्यानंतर आता पूर्ण युक्रेनवर सत्ता गाजवण्याचा विचार त्या ठिकाणी रशिया करत आहे। सो इथं पण एक विशिष्ट कारण आहे इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षासाठी। कारण सुरुवातीला पॅलेस्टाईन जो काही रिजन होता तो फार मोठा त्या ठिकाणी होता। जर तो तुम्हाला फोटो बघितला तर लक्षात येईल हा जो काही येलो कलर मध्ये जो आहे तो येलो कलर अख्खा पॅलेस्टाईन त्या ठिकाणी होता। परंतु नंतर इस्रायल त्या ठिकाणी आलं। इस्रायलचे जे काही ज्यू लोक आहेत त्यांनी स्वतःचा देश त्या ठिकाणी निर्माण केला आणि आता तुम्हाला हा जो काही ब्लॅक दिसतोय तो पूर्ण ब्लॅक इस्रायल आहे आणि उर्वरित जो भाग या ठिकाणी आणि या ठिकाणी जो राहिलेला आहे तो राहिलेला आहे पॅलेस्टाईनचा। सो बऱ्याच वेळेला पॅलेस्टाईन जी लोक आहेत त्यांच्याकडून अशी भूमिका मांडली जाते की हे जे काही लँड आहे ते आमचं मूळतः आमचं आहे। इथं इस्रायलमधले ज्यू लोक आले, त्यांनी आम्हाला आमच्या लँडमधून हुसकावून लावलं आणि सध्याला त्यांनी त्यांची सत्ता त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे। सो इस्रायलचा जर पूर्व आणि पश्चिमेकडचा भाग बघितला तर त्या ठिकाणी फक्त पॅलेस्टाईनी राहिलेले आहेत आणि त्या दोघांमधून त्या गोष्टीमधून त्या ठिकाणी इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष होत असतो। मग त्या जो काही गाझापट्टी नावाचा एरिया आहे त्या गाझापट्टीमध्ये एक हमास नावाचा सत्ताधारी गट आहे। त्या सत्ताधारी गटानं इस्रायलवर पहिल्यांदा आक्रमण केलं आणि इस्रायलनं त्याचा बदला म्हणून परत पॅलेस्टाईनवर त्या ठिकाणी आक्रमण केलं आणि सध्याला दोन देशांमध्ये किंवा दोन ठिकाणी हे फार मोठे संघर्ष त्या ठिकाणी सुरू झालेला आहे। सो एक्झॅक्टली तारीख माहिती असू द्या, 7 ऑक्टोबर 2023ला जेव्हा इस्रायल झोपेत होतं तेव्हा गाझा पट्टीमध्ये जो काही सत्ताधारी गट आहे त्याचं नाव आहे हमास। लक्षात ठेवा, हमास हा दहशतवादी गट कोणत्या देशाशी किंवा कोणत्या प्रांताशी संबंधित आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी विचारू शकतं। सो हमास नावाचा एक दहशतवादी गट आहे जो कुठे ऍक्टिव्ह आहे? गाझा स्ट्रीपमध्ये। त्या गाझा स्ट्रीपमध्ये असलेल्या हमासनं 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर हल्ला केला। याच्या अगोदर 50 वर्षापूर्वी म्हणजेच 6 ऑक्टोबर 1973 रोजी असाच एक योम किप्पूर युद्ध झालं होतं। या योम किप्पूर युद्धानंतर बरोबर 50 वर्षांनी हमासने त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे। याचा अर्थ त्यावेळेला पण इस्रायलवर याच तारखेला त्या ठिकाणी हल्ला केलेला होता, त्यामुळं त्याला योम किप्पूर युद्ध असं देखील म्हणतात। हल्ल्यासाठी हमासची मोहीम काय होती? इस्रायलवर हल्ला करण्यासाठी जी काही हमासनं ऑपरेशन राबवलं त्याला दोन नाव आहेत बघा, ऑपरेशन अल अक्सा स्टॉर्म किंवा ऑपरेशन अल अक्सा फ्लड। दोन्हीपैकी कुठलंही आयोगाने विचारलं तर अगदी बरोबर त्या ठिकाणी असेल। कारण काही वर्तमानपत्रांमध्ये अल अक्सा स्टॉर्म आलं होतं, काही वर्तमानपत्रांमध्ये अल अक्सा फ्लड त्या ठिकाणी आलं होतं। सो फक्त फ्लड आणि स्टॉर्म नावातला फरक थोडा त्या ठिकाणी आहे। जर इस्रायलवर त्या ठिकाणी पॅलेस्टाईननं हल्ला केला तर पॅलेस्टाईननं पण त्याला उत्तर म्हणून स्वतःची एक मोहीम राबवली होती, ती होती ऑपरेशन सोड। लक्षात ठेवा, इस्रायलनं हमास विरुद्ध सुरू केलेली मोहीम ऑपरेशन सोड। नंतर सगळ्यांना माहित आहे की इस्रायलचा पारंपरिक जो मित्र आहे तो आहे अमेरिका। अमेरिका प्रत्येक वेळेला जेव्हा इस्रायल संकटात सापडतं, युद्धजन्य परिस्थितीमध्ये सापडतं तेव्हा अमेरिका त्यांच्या मदतीला धावून येत असतं। सो अमेरिकेनं हमासमध्ये हमास विरुद्ध भूमध्य समुद्रात तैनात केलेली एक युद्धनौका जेराल्ड
आर फोर्ड. जेराल्ड फोर्ड हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या नावानं जी काय अमेरिकेची युद्धनौका आहे ती तैनात केली कुठं? भूमध्य समुद्रात. कारण गाझा पट्टीला लागून जो काही भूमध्य समुद्र आहे त्याचं नाव आहे मेडिटेरियन सी किंवा भूमध्य समुद्र. त्या ठिकाणी अमेरिकेनं जेराल्ड फोर्ड नावाची युद्धनौका त्या ठिकाणी तैनात केलेली होती. ओके, येस. सो गाझा स्ट्रीप थोडे इन्फोग्राफिक किंवा फोटो टाकलेले आहेत मी, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा अंदाज येईल की कशा प्रकारची सध्याला तिथली भौगोलिक परिस्थिती आहे. ओके, अगदी एक्झॅक्टली जर त्या ठिकाणी दाखवायचं असेल तर इथं आहे इस्रायल. ओके, इकडं आहे इजिप्त, इकडं आहे जॉर्डन, इकडं आहे भूमध्य समुद्र आणि हा जो काही ग्रीन कलरमध्ये दिसतोय हा ग्रीन कलरमध्ये जो आहे त्याला पॅलेस्टाईन असं म्हटलं जातं. सो पॅलेस्टाईन हा भाग जो आहे तो एकाच ठिकाणी नाही, तो 2 ठिकाणी विभागलेला आहे. हे मी तुम्हाला 1 बाय 1 पण घेणार आहोत. एक आहे वेस्ट बँक आणि एक आहे तुमचा गाझा स्ट्रीप. सो मेन गाझा स्ट्रीपमध्ये पॅलेस्टाईनी जे आहेत ते जास्त आक्रमक त्या ठिकाणी आहेत. म्हणून आपण गाझा स्ट्रीप काय आहे त्या ठिकाणी बघूयात. गाझा स्ट्रीप काय आहे तर एका बाजूला इस्रायल, एका बाजूला इजिप्त आणि एका बाजूला भूमध्य समुद्रात असणारा पॅलेस्टाईनचा प्रदेश. लक्षात ठेवा, पॅलेस्टाईनचा हा एक टेरिटरी आहे, त्याला आपण गाझा स्ट्रीप त्या ठिकाणी म्हणतो. सो जर तुम्हाला इथं लक्षात येत असेल तर इथं मी गाझा स्ट्रीप त्या ठिकाणी टाकले बघा. हा फार एक पट्टी आहे. स्ट्रीप त्याला काय म्हटलं जाते, खरंच ही एक पट्टी आहे. जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारची पट्टी त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. ओके, सो इकडं आहे इस्रायल, इकडं आहे इजिप्त आणि इकडं आहे भूमध्य समुद्र. सो यात एका समुद्राच्या आणि 2 देशांच्या मध्ये जो असलेला भाग आहे त्याला आपण गाझा स्ट्रीट असं म्हणतो. पट्टी आहे, लांबी फक्त 40 किलोमीटर आहे बघा, रुंदी आहे 10 किलोमीटर. म्हणजे साधारणपणे सदाशिव पेठ एवढा एरिया तो त्या ठिकाणी असू शकतो. 40 किलोमीटर लांबी, 10 किलोमीटर रुंदी त्या ठिकाणी. लोकसंख्या जी आहे ती 23 लाख आहे आणि इथं 2007 पासून हमासचं नियंत्रण त्या ठिकाणी आहे. सो गाझा स्ट्रीप खालीपैकी कोणत्या समुद्रालगत आहे किंवा त्याला कशा कशाची सीमा लागलेली आहे हे पण आयोग त्या ठिकाणी विचारू शकतो. सो इस्रायल, इजिप्त, भूमध्य समुद्रागत असलेला जो काही पॅलेस्टाईनचा प्रदेश आहे त्याला गाझा स्ट्रीप असं म्हटलं जातं. तुम्ही म्हणाल की गाझा स्ट्रीपचा उल्लेख का करताय, कारण गाझा स्ट्रीपमध्ये पॅलेस्टाईन आहेत आणि पॅलेस्टाईन आणि इजिप्तमध्ये कंटिन्युअसली वाद सुरू त्या ठिकाणी असतो. त्यामुळे पॅलेस्टाईनमध्ये किंवा गाझा स्ट्रीपमध्ये हमास नावाचा जो काही गट आहे तो फार ॲग्रेसिव्ह त्या ठिकाणी असतो. म्हणून मी गाझा स्ट्रीपचा रेफरन्स त्या ठिकाणी दिलेला आहे विथ रेफरन्स टू आयोगानं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर. ओके, येस. आता आपण बघूयात हे आमचं शाश्वत आउटलुक नावाचं एक स्पर्धा परीक्षेचं मॅगझिन आलेलं आहे. फार सुंदर आम्ही त्या ठिकाणी बनवलेलं आहे. जो कंटेंट तुम्ही पाहताय तशाच प्रकारचा दर्जेदार कंटेंट आमच्या ह्या मॅगझिनमध्ये असणार आहे. जो तुम्ही जे काही मॅगझिन वाचताय त्याच्या मॅगझिनमध्ये बऱ्याच वेळेला अनवॉन्टेड डाटा असतो, मांडणी व्यवस्थित नसते, त्यामुळे ते फार कन्फ्युजन होऊन जातं. सो आम्ही एक शाश्वत आउटलुक नावाचं मॅगझिन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. तुमच्या जवळच्या बुक स्टोअरमध्ये नक्कीच उपलब्ध त्या ठिकाणी असणार आहे. ओके, येस. चलो, नंतर हमास काय आहे तर डिसेंबर 1987 मध्ये या हमासची स्थापना त्या ठिकाणी झाली. ही एक लष्करी आणि राजकीय संघटना आहे आणि याचं मुख्यालय कुठं आहे, गाझा पट्टीमध्ये त्या ठिकाणी आहे. सो आपण सुरुवातीलाच बघितलं होतं 7 ऑक्टोबर 2023ला हमास नावाच्या दहशतवादी गटानं इस्रायलवर हल्ला केला आणि हेच कारण ठरलं इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षासाठी. तर सो त्यांचं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी सध्याला इस्रायल आहे ती एकेकाळी आमची भूमी होती आणि नंतर ज्यू त्या ठिकाणी आले आणि त्यांनी इस्रायल नावाचा देश निर्माण त्या ठिकाणी केलेला आहे. ओके, सो पॅलेस्टाईन मी तुम्हाला सांगितलं की पॅलेस्टाईन 2 ठिकाणी विभागलेलं आहे. ओके, सो ह्याचं क्षेत्रफळ आहे 6220 चौरस किलोमीटर. इस्रायलकडून पॅलेस्टाईनी रहिवाशांचा प्रदेश संकुचित करून 2 वेगळ्या प्रदेशात त्यांचं विभाजन करण्यात आलेलं आहे. सो जर तुम्ही बघितलं तर पॅलेस्टाईन 2 रिजनमध्ये विभागलेला आहे. एक आहे पश्चिमेकडे असलेला गाझा स्ट्रीप आपण जे बघितलं आणि नंतर आहे पूर्वेकडे असलेला वेस्ट बँक. लक्षात ठेवा. सो फार महत्त्वाची गोष्ट आहे की तर आयोग तुम्हाला विचारू शकतं की पॅलेस्टाईन नक्की भूभाग जो आहे तो कुठं आहे. सो हा जर तुम्ही बघितला तर हा थोडा ग्रीन किंवा स्काय ब्लू कलरमध्ये जो तुम्हाला दिसतंय तो त्या ठिकाणी काय आहे, इस्रायल आहे आणि इकडच्या गाझा स्ट्रीप त्या ठिकाणी आहे आणि इकडं आहे वेस्ट बँक. हा आणखीन तो त्या ठिकाणी संकुचित झालेला त्या ठिकाणी आहे. सो इकडच्या बाजूला आहे गाझा स्ट्रीप एवढी शिल्लक आहे आणि इकडं आहे वेस्ट बँक. सो लक्षात ठेवा पॅलेस्टाईनी जी काही लोक आहेत किंवा पॅलेस्टाईन भूप्रदेश आहे तो 2 प्रदेशांमध्ये विभागलेला आहे. एक आहे इस्रायलच्या पश्चिमेकडे असलेली गाझा स्ट्रीप आणि इस्रायलच्या पूर्वेकडे असलेल्या त्या ठिकाणी वेस्ट बँक. आता सत्ता कोणाची आहे बघा, गाझा पट्टीमध्ये हमासची सत्ता आहे. जसं हमास ही एक दहशतवादी संघटना आहे जी गाझा स्ट्रीपमध्ये ऍक्टिव्ह आहे, अगदी तशाच प्रकारे वेस्ट बँक जो त्या ठिकाणी पूर्वेकडचा भाग आहे तिथं फतेह नावाची इस्रायली संघटना पॅलेस्टाईनी संघटना त्या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे. सो तुम्हाला पॅलेस्टाईन काय समजलं असेल, गाझा स्ट्रीप समजलं असेल, इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षामधलं कारण देखील त्या ठिकाणी तुम्हाला समजलेलं असेल. आता बघा
भारत सरकार सगळ्यांना माहीत आहे की प्रत्येक देशामध्ये भारतीय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहेत. रशिया युद्ध जेव्हा सुरू झालं, रशिया युक्रेन युद्ध, तेव्हा पण त्या ठिकाणी तिथे जे अडकलेले भारतीय होते त्यांना सोडवण्यासाठी भारत सरकारनं एक फार मोठी मोहीम त्या ठिकाणी राबवली होती. अगदीच तशा प्रकारे त्या ठिकाणी रशियामध्ये जसं आपण मोहीम राबवली, तशाच प्रकारे इस्रायलमध्ये जे काय अडकलेले भारतीय आहेत त्या अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी आपल्या भारत सरकारने देखील मोहीम राबवलेली होती. सो त्याचं नाव काय होतं तर लक्षात ठेवा, ऑपरेशन अजय. मागच्या वेळेला कंटिन्युअसली जेव्हा अशा प्रकारचे ऑपरेशन्स झालेले आहेत तेव्हा कंटिन्युअसली आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. सो मला असं वाटते की हा महत्त्वाचा टॉपिक आहे ज्याच्यावर प्रश्न विचारण्याची प्रोबॅबिलिटी आहे ती जास्त आहे. रादर 100% याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. काय प्रश्न असू शकतो की इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी कोणती मोहीम राबवली? ऑपरेशन अजय त्या ठिकाणी आहे. अशाच पाठीमागच्या 2 वर्षामध्ये काही मोहिमा राबवल्या ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. कुठला आहे? ऑपरेशन दोस्त वरती प्रश्न विचारला होता. ऑपरेशन दोस्त कशासाठी? सिरिया आणि तुर्की नावाच्या देशामध्ये जेव्हा काय भूकंप झालेला होता तेव्हा त्यांना मानवतावादी मदत करण्यासाठी भारतानं त्या ठिकाणी ऑपरेशन दोस्त राबवलं होतं. ऑपरेशन कावेरी जेव्हा सुदान नावाचा देश आहे त्याच्यामध्ये अंतर्गत कलह किंवा गृहयुद्ध सुरू होतं तेव्हा त्या ठिकाणी भारतानं अशा प्रकारे ऑपरेशन कावेरी राबवलं होतं. आणि ऑपरेशन गंगा कधी होतं तर जसं आता इस्रायल पॅलेस्टाईन आहे तसं तेव्हा जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू होतं तेव्हा युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवलेलं होतं. सो दोस्तवरती प्रश्न विचारून झालेला आहे, गंगावरती देखील प्रश्न विचारून झालेला आहे. त्यामुळे भविष्यात ऑपरेशन अजयवरती देखील प्रश्न विचारण्याची शक्यता खूप आहे. सो ऑपरेशन अजय म्हटल्यानंतर इस्रायलमध्ये अडकलेले भारतीय हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं. मी काही इन्फोग्राफिक्स पण टाकलेले आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल. बघा, आपली पिक्टोरियल मेमरी जी असते ती दीर्घकाळासाठी आपल्या मेमरीमध्ये स्टोअर राहत असते, म्हणून मी काही फोटोग्राफ्स मुद्दामून टाकलेत बघा, जेणेकरून तुम्ही लेक्चर बघत असताना त्याच्यावर नजर गेल्यानंतर तुमच्या दीर्घकाळासाठी लक्षात राहील. सो ऑपरेशन अजय, इंडिया टू बिंग इट्स सिटीजन होम फ्रॉम इस्रायल. ओके, आलं लक्षात सगळ्यांना? येस. आता नेहमीप्रमाणे आपण काय करणार आहोत तर ब्रेन बॅटल बघणार आहोत. ब्रेन बॅटल म्हणजे काय? हा जो काही टॉपिक आपण बघितला त्या टॉपिकवर एक प्रश्न बघूयात. प्रॅक्टिस करणं हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. आयोगाचे जर चालू घडामोडीचे प्रश्न बघितले तर फार सिंगल लाईनचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत, त्यामुळं तसाच फॉर्म मी प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. काय आहे बघा, इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने कोणती मोहीम राबवली होती? ऑपरेशन दोस्त, ऑपरेशन अजय, ऑपरेशन कावेरी आणि ऑपरेशन गंगा. ऑपरेशन अजय हे त्याचं योग्य उत्तर आहे. ऑपरेशन दोस्त मी तुम्हाला सांगितलं सिरिया आणि तुर्कीमध्ये जेव्हा भूकंप झाला तेव्हा. ऑपरेशन कावेरी त्या ठिकाणी सुदानमधलं गृहयुद्ध. आणि ऑपरेशन गंगा रशिया युक्रेन युद्ध. नंतर 7 ऑक्टोबर 2023 रोजी खालीपैकी कोणत्या दहशतवादी गटानं इस्रायलवर हल्ला केलेला होता? फतेह, लष्कर ए तैयबा, हमास आणि तालिबान. ओके, मी तुम्हाला सांगितलं की हमास नावाची जी काही दहशतवादी संघटना आहे त्या दहशतवादी संघटनेनं अशा प्रकारे इस्रायलवर हल्ला केला होता. पण हा हमास जो आहे तो गाझा स्ट्रीपमध्ये ॲक्टिव्ह आहे. पॅलेस्टाईनचा जो काही पूर्वेकडचा भाग आहे त्याला आपण म्हटलं जातं वेस्ट बँक. त्या वेस्ट बँकमध्ये फतेह नावाची संघटना देखील ॲक्टिव्ह आहे. त्यामुळं फतेह आणि हमासमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. सो हमास लक्षात ठेवा, ही एक दहशतवादी संघटना आहे, त्यांनी त्या ठिकाणी अटॅक केलेला होता. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथं थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असेल. तोपर्यंत धन्यवाद.